नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तंत्रनिकेतनमध्ये नवीन सुसज्ज डिजिटल व ई-लायब्ररी इमारतीचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण आणि संशोधनासाठी या सुविधांचा मोठा लाभ होणार आहे. महाविद्यालयाच्या सर्वांगीण आधुनिकीकरणासाठी आतापर्यंत सुमारे 11 कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. देशाला स्वतंत्रता मिळाल्यानंतर पहिल्या विधानसभेमध्ये सहकार महर्षी दादासाहेब हे आमदार होते. त्या काळामध्ये 52 एकरवर हे तंत्रनिकेतन आहे. पूर्ण तंत्रनिकेतनला नूतनीकरण करणं, आधुनिकीकरण करणं हा धुळे जिल्ह्याच्या प्रशासनाचा मानस आहे. आज मला आनंद होतो की भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून इथे इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्ससाठी एक लायब्ररी, डिजिटल लायब्ररी, ई लायब्ररी याचं लोकार्पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झालं. त्याचबरोबर इथलं 52 एकरला कंपाऊंड देखील झालं. काही ड्रोनच्या संदर्भात ड्रोनचं एक वेगळा विभाग इथे शिक्षणासाठी आम्ही दिला आहे. एकूण 11 कोटी रुपयाचे विकास कामं ही आपल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये झाले आहेत. मी मनापासून तमाम जिल्हावासी आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.